नमस्कार आचार्यजी. सर्वात आधी मी तुमच्या सर्व टीचिंग्सबद्दल आणि आमच्या जीवनातील तुमच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. तुम्ही म्हणाला होता की काही लोक मूर्ख दिसणं अफोर्ड करू शकत नाहीत. त्यांना सतत वाईस दिसायचं असतं. मी त्यापैकीच एक व्यक्ती आहे. माझ्याकडून ते होऊ शकत नाही. जर काही चूक झाली, काहीही झालं, माझा मूर्खपणा दिसला, तर पुढील 2-3 दिवस माझे खराब जातात. या गोष्टीच्या पलीकडे कसं जायचं हे मला समजत नाहीये. तर तुम्हाला हे विचारावं लागेल की समस्या तुम्हाला मूर्ख असण्यात आहे की मूर्ख दिसण्यात आहे? दिसण्यातच आहे. दिसण्यात आहे ना. समजा अशी काही स्टुपिडिटी असेल जी कोणाला कळणार नाही तर कमी वाईट वाटेल ना, बरोबर ना? तर मग समस्या मूर्खपणाची नाहीये. समस्या मग एका प्रकारे गुलामगिरीची आहे. कठोर शब्द वापरतोय. समस्या ही नाहीये की आपण मूर्ख आहोत, कारण त्याच समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागेल जेव्हा आपण शहाणपणा दाखवू आणि कोणी कौतुक नाही केलं तरी आपल्याला वाईट वाटेल. तर मग समस्या मूर्खपणात राहणार नाही. शहाणपणातही समस्या आलीच की मी शहाणपण दाखवलं पण कोणी कौतुक नाही केलं. तर मग जी खरी समस्या आहे तीही आहे की दुसऱ्यांवर अवलंबून का आहात. डिपेंडन्सी ही समस्या आहे. यालाच मी गुलामगिरी म्हणतो. समस्या जी आहे ना ती डिपेंडन्सीची आहे की दुसऱ्यांकडून आपली इमेज का घ्यायची आहे. एवढं दुसऱ्यांकडे काय बघायचंय की ते आपल्याबद्दल काय विचार करत असतील किंवा काय विचार करत नसतील. काही गरज नाहीये ना. ते लोक कोण आहेत जे तुम्हाला जज करतायत, जे तुम्हाला तुमची इमेज देत आहेत. ते लोक कोण आहेत? ते बुद्ध आहेत, कृष्ण आहेत, कबीर आहेत. कोण आहेत ते लोक? तर ते काय इतके मोठे लागून गेले का की तुम्ही त्यांच्याकडे बघताय आणि विचार करताय की जर त्यांनी मला चांगलं म्हटलं तर मी चांगली, त्यांनी मला नाही म्हटलं तर मी वाईट. त्यांच्यात एवढं काय असं खास आहे आणि त्यांच्यात जे काही आहे ते काय तुमच्यात नाहीये का? जर ते तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही कोण आणि कसे आहात, तर काय तुम्ही स्वतःकडे पाहून जास्त चांगलं सांगू शकत नाही का की तुम्ही कोण आणि कसे आहात? मग दुसऱ्याच्या तोंडाकडे का बघायचं? दुसऱ्यावर अवलंबून का राहायचं?